दिनांक 4/3/2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत तहसील कार्यालय देगलूर येथे माननीय तहसीलदार देगलूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली। सदर बैठकीस तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख, सर्व आपले सरकार केंद्र, सेतू सुविधा केंद्र चालक इत्यादी उपस्थित होते। सदर कार्यक्रमासच्या अनुषंगाने मान्य तहसीलदार यांनी आगामी समाधान शिबिराचे होत असलेले टप्पे आणि शिबिर अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली। अभियान टप्पा क्रमांक 1 ची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आज तालुकास्तरीय सर्व यंत्रणा, त्यामध्ये तालुका निरीक्षक, भूमी अभिलेख असतील, BDO साहेब असतील, तालुका हेल्थ ऑफिसर असतील, CDPO साहेब आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत आणि आमच्या अधीनस्थ सर्व महसूलची मंडळाधिकारी आहेत, तालुक्यातील सर्व CEC सेंटर चालक आहेत, यांना शासनाची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे, हा प्रोग्राम आहे, जवळपास 2 महिने हा प्रोग्राम लाभणार आहे। आपल्या तालुक्यामध्ये याचं काटेकोरपणे नियोजन केलेलं आहे। याच्या अनुषंगाने याची सुरुवात 7 तारखेला 7/3/2026 ला खानापूर इथून होणार आहे। तसेच ते हानेगाव, माळेगाव, मरखेल, शहापूर, नरंगळ अशा सर्व महसूल मंडळातून मे महिन्यामध्ये देगलूर नगर परिषद एरियामध्ये पण ते होणार आहे। यामध्ये राज्य शासनाच्या सर्व योजना, ज्या नवीन शासन सुधारणा करून जे नवीन शासन निर्णय झालेले आहेत, याची पण सर्वसामान्य जनतेला माहिती करून देणे हा पण एक मोठा त्यात उद्देश आहे। त्यानंतर सर्वसामान्य जनता व शेतकरी याच्याशी निगडीत महसूल विभाग हा कायम निगडीत आहे। त्यांचे जे प्रश्न असतील ते तात्काळ निकाली काढणे, सिंगल डे सर्व्हिस त्यांना देणे, सर्व दाखले वितरण करणे, डिजिटल सेवांचा पुरेपूर त्यांना फायदा देणे, अशा अनुषंगाने आपण महसूल मंडळाने हे शिबिर आयोजित केलेलं आहे। या महसूल मंडळ सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावं व त्यांचे सर्व प्रॉब्लेम एका दिवसात सॉल्व्ह व्हावं, याच्यासाठी पूर्वतयारी म्हणून गावोगाव आमचे सर्व तलाठी असतील, महसूल मंडळ अधिकारी गावोगाव जाऊन त्यांना जनजागृती करत आहेत व या कार्यक्रमाची पूर्वतयारी पण करत आहेत। यामध्ये मागच्या वर्षी पण आपण जीवन सातबारासारखी मोठ्या मोहीम राबवली। त्यानंतर नकाशावरील सर्व रस्ते मोकळे करणे किंवा त्याला नंबरिंग करणे हा एक मोठा प्रोग्राम आपल्याला यावर्षी घ्यायचा आहे। त्यानंतर तुकडीबंदीचा नवीन शासन निर्णय आला आहे, त्याची पण आपल्याला त्यांना माहिती द्यायची आहे। त्यानंतर अकृषीकरण करण्याच्या बाबतीत जे नवीन सुधारणा झालेल्या आहेत, याची पण माहिती आम्हाला त्यांना सर्वसामान्य लोकांना द्यायची आहे। त्या उपरच सर्वसामान्य जनतेच्या जे अभिलेख दुरुस्तीच्या असतील, त्यांचे प्रलंबित फेरफार असतील, त्यानंतर त्यांचे जे सर्व दाखले वितरण असतील, या सर्व भूसंपादन विषयक असतील किंवा KGP करून त्यांचे सातबाऱ्यात दुरुस्ती करणं असेल, असे सर्व विषय आपल्याला जागेवरच त्यांचा निपटारा करण्याचं नियोजन असल्याने तालुका स्तरावर आम्ही मोठ्या प्रमाणात याचे माननीय SDO साहेब व माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या सूचनेनुसार नियोजन केलेलं आहे। मी सर्व तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की ह्या सर्व मोहिमेमध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवा व ज्या काही शासनाच्या योजना असतील, ज्या काही आपल्या अडचणी असतील, त्या दूर करण्यासाठी आम्ही सर्व तत्पर आहोत, ही पुन्हा एकदा आपल्याला विनंती करत आहोत। धन्यवाद।